विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 1 टॉपिक नंबर 5 संभाव्यता प्रोबॅबिलिटी या प्रकरणामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. आता आपण याच्या खऱ्या मेजरमेंटकडं, संभाव्यता ह्या खऱ्या भागाकडे आपण आता चाललो. संभाव्यता ज्याच्यासाठी शिकली आपण, सॅम्पल स्पेस म्हणजे काय, एन ऑफ एस म्हणजे काय, घटना म्हणजे काय, घटनेचे संभाव्य घटक कोणते, त्या घटनेचे घटक कसे मोजायचे, हे काउंटिंग प्रक्रिया 5.1, 5.2 पॉसिबिलिटीज, आउटकम्स, 5.3 एन ऑफ ए, एन ऑफ बी, एन ऑफ सी हे कसं मोजायचं इथं आपण शिकलो. आता आपण संभाव्यतेच्या खऱ्या ह्या लेसनच्या खऱ्या आउटपुटकडे आपण निघालो आहे. एखाद्या शक्यतेचं मोजमाप म्हणजे त्याचं गणिती रूपांतर कसं करायचं, त्याचं सोल्युशन काय, हे कशासाठी आपण केलो, याचं एक तर्कशास्त्र म्हणजे तो रिझल्ट बरोबर येणार की नाही येणार, किंवा ते जिंकण्याची किंवा हारण्याची पॉसिबिलिटी किती आहे, ह्या सगळ्या घटकांचा विचार या संभाव्यता शिकल्यानंतर मुलांच्या मनामध्ये तयार व्हावा अशी अपेक्षा आहे. किती टक्के ती जिंकण्याची यश आहे आणि मग आपण तो खेळ खेळायचा की न खेळायचा ह्याचाही विचार ह्या लेसनमध्ये येतो आहे. तर ह्याच्याबद्दलचं काही आउटकम्स असे आहेत बघा, की संभाव्यता ही कशी असते. गणिती भाषेमध्ये एखाद्या अपेक्षित घटनेची शक्यता दर्शवणाऱ्या संख्येला, शक्यता दर्शवणारी एक संख्या, एक अंक, त्याला आपण संभाव्यता म्हणतो. मग ही संभाव्यता कशी काढायची आहे. एखाद्या घटनेची ए ही समजा घटना आहे, त्याची संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. आता तुम्ही सांगा, यातला सर्वात ए मोठा असणार का एस मोठा असणार, सॅम्पल स्पेस मोठा असणार की ती घटनेमधला एक भाग, एक उपसंच असतो बघा, ए बी सी आर ऑल द सबसेट्स ऑफ एस, हा त्याचा विश्वसंच असतो किंवा त्याच्या संदर्भातला तो मोठा असतो एन ऑफ एस. म्हणजे यातलं मोठं उत्तर कुठलं येणार, तर हे छेदस्थांची संख्या मोठी असणार. मग प्रोबॅबिलिटी इज ऑलवेज, प्रोबॅबिलिटी ही शून्यापेक्षा मोठी पण एकापेक्षा लहान असतात. आता त्याचं अजून एक उदाहरण असं आहे, ती संभाव्यता ही आपल्याला 0 ते 1च्या दरम्यानही लिहिता येते किंवा 0 to 1 हा त्याचा एवढ्यामध्ये त्याचे सगळे आन्सर्स येणार आहेत, किंवा त्याला आपण 0% to 100% जिंकणारच असं आपण त्याचं कन्व्हर्जन मांडू शकतो. आता हे 0 to 1 किंवा 0% to 100% ह्याचा अर्थ काय आहे. ही जी प्रोबॅबिलिटी आहे ही नेहमी लेस इक्वल 0 पण असू शकते एखाद्या त्या घटनेची संभाव्यता, ही याच्यामधली त्या इव्हेंटची संभाव्यता, आणि लास्ट रिझल्ट याचा 1 असणार. हा एक सगळे एक्झाम्पल झाल्यानंतर थोडंसं हे एन ऑफ एस हा एन ऑफ एपेक्षा मोठा असणार, त्यामुळे याचं उत्तर 0 असू शकतं. जिंकण्याची शक्यता अजिबात नाही कधी जर त्या घटकामध्ये ए हा घटक त्याचा नसेल. आता उदाहरणार्थ एखादा ठोकळा टाकला असा आणि याच्यावर 7 येण्याची संभाव्यता काढा, 7 हे अंक येण्याची, ह्याचा हायेस्ट आहे बघा 6, 7 येईल का, म्हणजे याची संभाव्यता 0 पण येऊ शकते. बाकीच्याचं काय येणार आहे, 1 येण्याची संभाव्यता किती येणार याची, एकदाच 1 लिहिली ना याच्यावरती, या ठोकळ्यावरती एकदाच 1 आहे, म्हणजे इथं 1 एन ऑफ ए येणार 1 आणि एस येणार 6, 2ची एकदाच आहे 1/6 येणार. हे लाईन्स इन बिटवीन दिस होतं. त्याचं अजून एक एक्झाम्पल असं आहे, तुम्ही क्रिकेट मॅच बघता, एक T20 वर्ल्ड कप समजा बघताना नेमकं काय होत असतं बघा. साधारणतः एक समजा की इंडियन वर्ल्ड कप आहे आणि वर्ल्ड कपमध्ये समजा की एक 12 टीम्स सहभागी झालेत आणि त्यात एक आपली इंडिया आहे. आता सॅम्पल स्पेसमध्ये येणार 12, एन ऑफ एस कंटेन्स 1 2 3 4 5 6 12 पण येणार, म्हणजे इंडियाची एकच टीम आहे, मग ते 1/12 होणार, 0पेक्षा मोठं पण एकापेक्षा लहान. आता त्याच्यामधून सुपर 6मध्येची निवड होणार आणि त्यात जर सुपर 6मध्ये इंडिया असेल, यात इंडिया असेल तर त्याची 1/6 होणार. आणि मग परत सेमीफायनलला जाणार आपण, सेमीफायनलमध्ये 4 टीम्स असणार, त्याचं 1/4 होणार. त्यानंतर फायनल मॅचमध्ये 2च टीम्स असणार आहेत, तेव्हा इंडियाची पॉसिबिलिटी 1/2 असणार आहे. आणि फायनल ज्या टीममध्ये आपलं इंडिया व्हर्सेस इन वर्ल्ड, समजा की इंडिया व्हर्सेस पाकिस्तान जरा फारच गाजतो तो आहे,
आणि जेव्हा आपण पाकिस्तानची पॉसिबिलिटी 1/2 आणि इंडियाची 1/2 असते, आणि जेव्हा आपण मॅच जिंकतो त्यांचं 1/2 आपण घेतो, आणि 1 + 1/2 टोटल इज 1. 1 मीन्स 100%, दॅट्स विन. ती जिंकण्याची शक्यता असते. 12 टीम्स असतील तर 1/12, सुपर 6मध्ये 1/6, सेमीफायनलमध्ये 1/4, फायनलच्या दिवशी पहिला बॉल टाकण्यापूर्वी 1/2, आणि लास्ट बॉलच्या वेळेला विरोधी टीमचं आपण काढून घेतो 1/2. आणि की समजा एखाद्या लास्टच्या बॉलमध्ये एखादी विकेट पडली तर तेव्हा ते 1/2 कन्व्हर्टेड इंटू प्लस, अँड देअरफॉर दॅट रिझल्ट इज 1. अशा रीतीनं प्रोबॅबिलिटी हायेस्ट 1 असते आणि लाईज इन बिटवीन 0 to 1. शून्यापेक्षा मोठी किंवा 0 असू शकतं, किंवा 1 किंवा एकापेक्षा लहान असते. विन 100% त्याचं आन्सर 1 असतं. आता पुन्हा तिथं छापाकाट्याच्या रेसमध्ये तुम्ही एक पॉसिबिलिटी बघित होता. शोले सिनेमा जर तुम्ही बघितलं असेल तर तिथं जे नाणं बनवलं गेलं होतं, बच्चन साहेबांच्याकडे जे नाणं होतं, त्या नाण्यामध्ये दोन्हीकडं हेड होतं. काय टेल होतं, हेड किंवा टेल दोन्हीकडे असतं, ते एक फिक्स्ड होतं. आणि म्हणून बच्चन साहेब नेहमी जिंकायचे, कारण त्यांच्याकडे जे होतं ना तिथं पॉसिबिलिटी एकच होतं, आणि 1/1 त्याचे टॉस केलं तर एच आणि टी येत नव्हतं, समजा की एच आणि एच जे येत होतं, म्हणजे तो एकच घटक आला ना. एन ऑफ एस पण 1 झाला, आणि एच त्याने जिंकण्याची पॉसिबिलिटी इव्हन पण 1 होता. तो रिझल्ट 100% असायचा, तिथं 1/2 नव्हता. पण आपण जे खेळणार आहोत छापाकाटा खेळत असताना सुद्धा, आता छापा काढून तुम्ही जिंकणार असाल तर त्याची 1/2 येणार आहे, आणि 1/2 लॉस होण्याची पॉसिबिलिटी 1/2 आहे, आणि जिंकण्याची पॉसिबिलिटी सुद्धा 1/2 आहे. तरीसुद्धा आपण किती आपल्या भावांच्या बरोबर सुद्धा खेळत असताना किती घाबरून खेळतो बघा. 1/2 ही ग्रेटेस्ट पॉसिबिलिटी आहे, तिथं जिंकण्याची शक्यता निम्मी आहे. आणि हा टोटल खेळ होता. जेव्हा ते यात्रेमध्ये वगैरे एक चक्री असते बघा, त्या चक्रीवरती 100 खुणा केलेल्या असतात. तिथली शक्यता आपण एखाद्या अंकावरती खेळणार असेल तर 1/100 आहे, म्हणजे कितीतरी टिपिकल आहे. जेव्हा तुम्ही याच्या साह्याने खेळत असाल, फासाच्या साह्याने खेळाला सापशिडीवरनं, त्याची पॉसिबिलिटी 1/6 असणार आहे. असे ही ज्या खेळामधली पॉसिबिलिटी, एक पॅक कार्ड आहे, पॅक कार्डमध्ये 1/52 असणार आहे, म्हणजे किती लेस आहे बघा, किती कमी. सगळ्यात हायेस्ट पॉसिबिलिटी ही नाना छापाकाटामध्ये होती, 1/6. पॅक कार्डमध्ये 1/52 येणार आहे एका विशिष्ट कार्डावरती तुम्ही जर गेम खेळत असाल तर अशी ही प्रोबॅबिलिटी ही 1/n(s) वरून आपल्याला अशी शिकायची आहे, किंवा असं ह्याचं गणिती रूपांतर आपल्याला ह्या लेसनमध्ये शिकायचं आहे. पुन्हा 5.1, 5.2, 5.3मध्ये सगळे संदर्भ येतात. फक्त आपल्याला हा एक रेशो शेवटी कन्वर्ट करायचं आहे, आणि 5.4 आपण शिकायचं आहे. त्या प्रोबॅबिलिटीचं व्यवहारात उपयोग काय आहे, मुलांची थिंकिंग पॉवर किती लेवलनं वाढली पाहिजे. तुम्ही समृद्ध हा धडा शिकल्यानंतर बाळांनो, समृद्ध हा धडा शिकल्यानंतर शाळेच्या खो खोच्या ग्राउंडची उंची आणि खो खोच्या ग्राउंडमधला जो खांब आहे, त्या खांबाची उंची आणि त्याची सावली वरनं इमारतीच्या उंचीचा करेक्ट अंदाज करता आला पाहिजे. तसं प्रोबॅबिलिटी हा धडा शिकल्यानंतर तो एक विशिष्ट पत्त्याचा खेळ असेल, किंवा ते फासं टाकलेला खेळ असेल, तो खेळायचा की न खेळायचा, जिंकण्याची पॉसिबिलिटी आपली किती लेस आहे, किती कमी आहे, मग तो खेळणं किती धोक्याचं आहे, ही विचार प्रक्रिया तुमच्या मनात, मनामध्ये याच वयात तयार व्हावी. तुम्ही त्या असल्या खेळापासून दूर राहावं ही अपेक्षा आहे. म्हणजे कितीतरी लोक त्या खेळामध्ये लॉस झाले तरीसुद्धा त्या खेळाकडे जात आहेत, कारण ते विचार करत नाहीत. आपण मात्र हे खेळाचं या वयामध्ये समजून घेणार आहोत. जिंकण्यासाठी खेळायचं असेल, काय हरण्यासाठी खेळायचं असतं, जिंकण्यासाठी खेळायचं. मग जिंकण्याची शक्यता किती टक्के आहे, मग तो खेळ खेळणं किती धोक्याचं आहे. म्हणून त्या पॅककार्डचा असेल किंवा चक्रीचा गेम असेल, तो खेळणं जिंकण्यासाठी फार शक्यता कमी असते. ह्याचा विचार तुमच्या मनात तयार व्हावा ही अपेक्षा ह्या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळांचा, लेखक मंडळांचा आहे. त्यासाठी ती संकल्पना मुळात कळायला पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही ते त्रिकोणाच्या 2 बाजू प्रमाणात असतात, हेच जर लढणं व्यवस्थित केलं नाही तर ते खांबाच्या उंचीवरून इमारतीची उंची सांगता येणार, हा अंदाज नाही करता येणार. संभाव्यतेमधला प्रत्येक घटक समजावून घेऊन, त्याचं गणिती रूपांतर करून, त्याचा अर्थ समजावून घेतल्यानंतर तुमच्यात विचार प्रक्रिया सुरू होणार आहे. अशी पाठ्यपुस्तकाची रचना आहे. केवळ गणितं सोडवणं म्हणजे गणित शिकणं नव्हे, त्या गणिता पाठीमागचा व्यावहारिक अर्थ समजून घेणं आणि मग आपल्या लाईफमध्ये वापर करणं म्हणजे गणिताचं शिक्षण आहे. हां, चला मग आपण 5.4मध्ये ह्या संभाव्यतेची गणितं काही शिकूया. प्रोबॅबिलिटी लाईज इन बिटवीन 0 to 1 हा एक संकल्पना नीट लक्षात घ्या. ह्या 0पेक्षा मोठी असते
झिरोपेक्षा मोठी असते संभाव्यता कधी पण, आणि झिरोपेक्षा मोठी पी ऑफ ए, आणि परत ती एकापेक्षा लहान किंवा एक असू शकते किंवा शून्यही असू शकते. मग तुम्हाला याच्यावरचा MCQ प्रश्न येऊ शकतो. एखाद्या प्रश्नाची संभाव्यता ही असू शकेल का? समजा एखादी संभाव्यता तुम्हाला असं दिलं 1/2, 0.25, एखादी संभाव्यता दिली 2.5 आणि 1/4. ह्यातलं कुठलं उत्तर असू शकणार नाही. समजा हे 1.5 आहे, तर आता हे लेस दॅन 1 बट इट इज ग्रेटर दॅन 1, आणि संभाव्यता हे कधीही एकापेक्षा मोठी असत नाही. हा विचार तुमच्यामध्ये गणित सोडवल्यानंतर निर्माण व्हावा अशी अपेक्षा आहे. म्हणून हे संभाव्यता ही लाईज इन बिटवीन 0 to 1 ही संकल्पना तुम्हाला मी पुन्हा सांगितली. चला बाळांनो, मग 5.4 मधलं पहिलं प्रॉब्लेम बघा कसं आहे. 2 नाणी फेकली असता पुढील घटनांची संभाव्यता काढा. 2 नाणी फेकली असता पुढील घटनांची संभाव्यता काढा. आणि मग ती संभाव्यता वगैरे नंतर बघूया. पहिली गोष्ट, घटना नीट लक्षात घ्या. 2 नाणी फेकलेत. सगळ्यात महत्त्वाचं, 2 नाणी, 2 coins. 2 coins are tossed at a time. Then what is the probability? Probability काय आहे ते नंतर विचारात घेऊया आपण. 2 नाणीच फेकलेत, 2 coins are tossed. तुमच्या मनात पहिलं विचारचक्र चाललं पाहिजे. एका नाण्याला 2 बाजू असतात आणि अशी 2 नाणी फेकतोय आपण. ह्याच्या 2, ह्याची 2, अशी उत्तरं येणार आहेत आता 4. एक कॉईन फेकलं असतं, एक कॉईन जर टॉस केलं असतं तर त्याचं उत्तर, एकच कॉईन टॉस केलं असतं तर त्याची उत्तर मात्र 2च येणार आहेत. एक छापा आणि एक काटा, बरोबर आहे ना. पण 2 कॉईन आपण टॉस करतोय, आता त्याची उत्तर मात्र काय येणार सांगा बरं, एकापेक्षा वेगळी येणार आहे. लक्षात आलं का? 2 नाणी ॲट अ टाईम आपण टॉस करतोय, मग काय उत्तर येणार सांगा बरं, 4 उत्तर येणार आहेत. ती दोन्ही H असेल, ते आपण कसं शिकलो बघा, HHTT असं लिहायचं, HHTT लिहायचं. त्यानंतर काय लिहायचं बघा, HT आणि HT असं लिहायचं. 2 वेळा H, 2 वेळा T. दोन्ही नाण्यावर छापा असेल, एका नाण्यावर छापा असेल, पहिल्या नाण्यावर छापा असेल, नंतर काटा असेल, पहिला काटा येईल नंतर छापा येईल, किंवा दोन्ही तर काटा. याच्यापेक्षा वेगळं उत्तर तुम्ही दिवसभर नाणी फेकत बसलात तरी तुम्हाला उत्तर भेटणार नाही. म्हणजे N of S is equal to 4. हा भाग पहिला झाला. आता त्यातली घटना बघूया. खालील घटनांची संभाव्यता काढा असा भाग आहे. पहिली घटना काय म्हणले बघा आता तिथं, पहिली घटना काय आहे बघा बरं तिथं बाळांनो. कमीत कमी एक छाप, कमीत कमी एक छाप, कमीत कमी ह्या शब्दाचा अर्थ बघा, एक छापा, 1 हेड, कमीत कमी एक छाप. लक्ष घ्या, लक्षात घ्या, लक्षप्रमाणे. कमीत कमी एक छापा, कमीत कमी 1 रुपया, 2 रुपयाचं कॉईन आहे, चालतंय का नाही चालतंय. कमीत कमी 1 रुपये घेतल्याशिवाय आत येणार नाही, पण त्याकडे 2 रुपयाचं कॉईन आहे, मग त्याला आत घ्यायचं की नाही घ्यायचं, घ्यायला पाहिजे. कमीत कमी 1 म्हणजे 2 चालतात. मग ह्यातले 1, 2, 3 हे फक्त चालणार नाही बघा. ह्यात कमीत कमी 1 पण छापा नाही आहे. म्हणजे इथं येणार आहे तुम्ही N ऑफ, म्हणजे A सेटमध्ये तुमचे घटक येणार आहेत. HH कमीत कमी 1 छापा, HT चालते, TH चालते, चालणार नाही तो TT चालणार नाही. मग सांगा N ऑफ A बाळांनो किती लिहिणार तुम्ही. व्हॉट इज द N ऑफ A? N of A is equal to 3. Now by the definition of probability, आता ह्याची संभाव्यता काढा. You find the value of P of A, probability of the incidence A. P of A means N of A upon N of S. त्या घटकामधील ती जी घटना आहे त्या घटनामधील पॉसिबल वेजची नंबर्स 1, 2, 3. कमीत कमी एक छापा, एक छापा आहे ना, दुसरं काय बघायचं नाही. एक छापा आहे, एक छापा आहे, दुसरा छापा असला, 2 असले तरी चालतील. ह्या एक समजून घ्यायचा भाग होता. आन्सर इज 3/4. भाग घालायची गरज नाही, राहू दे. हे 0.75% हे पण लिहिता येईल, पण राहू दे. हेच आन्सर पुरेसं आहे, पर्सेंटेजमध्ये जायची गरज नाही. आलं लक्षात. दुसरी केस बघा काय म्हणले. आता दुसऱ्या केसमध्ये त्यांना काय पाहिजे बघूया. अशी बरीच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला हे पक्कं झालं पाहिजे. इट इज लाईज इन बिटवीन 0 and 1. एकही छापा न मिळणे,
तुमची जी 4 उत्तरं होती, एकही छापा नसल्यावरच जिंकायचं आहे. एकही छापा नसणे, न मिळणे. हा बी आहे. एकही छापा नको पाहिजे. इथं छापा 2 आहे, इथं छापा 1 आहे, इथं छापा 1 आहे. असे एक पर्याय शिल्लक राहतो की ज्याच्यामध्ये एकही छापा नाही. तो असतो TT बाळानो. 2 नाणे टाकले आपण. TT वेगळं नाही आहे, ते एकच उत्तर आहे. कारण दोघांच्या उत्तरावरून आपण ठरवणार की दोन कॉईनचा तो काय आहे की तो उत्तरांचा समूह आहे. TT वेगळं येणार नाही. N of B is equal to 1. Then what is N of P of B? P of B is equal to N of B upon the N of S. त्याचा विश्वसंच किंवा त्याचा पॉसिबल वेचा हा जो मार्ग आहे तो असतो बी मध्ये. दॅट्स आन्सर इज 1/4. दॅट इज इक्वल टू 0.25%. हे लिहिलं तरी चालतं. पर्सेंटेजमध्ये सुद्धा त्याचा आन्सर लिहिलं तरी चालतं. पण 1/4, 3/4 हे रिझल्टवर आपण थांबूया. 2 नाणी फेकलेत. 1, 2, 3, 4. लिहिण्याचं टेक्निक आत्मसात करून घ्या. HHTT, HT. 2 छापा, छापा काटा, काटा छापा, दोन्ही काटा. N of S contains 4 events. ॲटलिस्ट 1 हेड, कमीत कमी 1 छाप. ॲटलिस्ट 1 हेड, कमीत कमी 1 छाप पाहिजे. दुसरं काय बघू नका. 1 छापा, 1 छापा, 1 छापा. दुसरं H आहे, असू दे, काय बिघडत नाही. जास्तीत जास्त 1 छापा म्हटलं असतं तर हे चाललं नसतं. हे तिन्ही पण चालले असते. तो भाग आपण नंतर बघूया. कमीत कमी 1 छाप, तिथं असणार 3 बेस. आन्सर इज 3/4. एकही छापा नसणे म्हणजे फक्त TT येणार. असं रीतीने त्याचा आन्सर 1/4 येणार आहे. आलं लक्षात बाळगून? ही संभाव्यता, हे ह्या धड्याचं आउटपुट. तुम्ही एखाद्या रिझल्टचा आत्मसात कराल, बघाल नीटपणे आणि मग त्याचा आन्सरकडं तुम्ही क्रिएट कराल अशी अपेक्षा आहे. आन्सर म्हणून बघू नका, अंक म्हणून बघू नका. ह्या धड्याचं मिनिंग लक्षात घ्या. याची शक्यता जास्त आहे आणि याची शक्यता कमी आहे. ही 75% आहे, ह्याची 25% आहे. तर असं हा जो भाग आहे हा 75%, 100%, 75% हे जिंकण्याची शक्यता आहे. असाही विचार आपण करत करत पुढे जाऊया. असा हा काय होता सांगा बरं. तर हा पहिला भाग होता. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये जाऊया. 10वीच्या मित्रांना विनंती आहे की 9वीचाही थोडासा भाग, 9वीचे काही टॉपिक्स बघत चला. आपलं माझा गणित मित्र, गणित मैत्री हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. मित्रांना शेअर करा. तुमच्या काय शंका, डिफिकल्टी, पुन्हा एखादं सम किंवा एखादं टॉपिक परत पाहिजे असेल किंवा त्या मिसलेनियसमध्ये काही शंका असतील तर माझ्याशी व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून संपर्क साधा. आपण करत राहूया. काही मुलं सॉल्व प्रॉब्लेम्स भरपूर सोडवून पाठवत आहेत, त्यांचं अभिनंदन. गणित मैत्री परिवारातर्फे तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो. आता बघा दुसरं, आता 2 फास्याच आहे. 2 फासे टाकायचे आहेत. आता किमान तो पहिल्यांदा तुमच्या ब्रेनमध्ये हे चालू झालं पाहिजे. आता आउटकम्स किती येणार, किती चान्सेस येणार आहेत बघूया. 2 फासे टाकायचे आहेत. परत फासे म्हणल्यावर लक्षात आलं पाहिजे, कॉईन नाही. आता फासे म्हणल्यावर हे 6, ह्याला पृष्ठ किती 6. हा फासा आहे, ह्याला पृष्ठ किती 6, बरोबर ना. 6 आणि 6, 6 आहे. 1 कॉईनला 2 फेसेस, 2 कॉईनचे 4 फेसेस. आता ह्याला फेसेस पृष्ठभाग बघा किती आहेत. चेहरे ह्याचे 6 आणि ह्याचे 6, 6 36 उत्तर येणार आहे. 36 उत्तरं कधी मांडू नाही, एकदम आरामात आणि एकदम सहज काम आहे ते. बरं, लक्षात ठेवायचं टेक्निक पण एकदम इझी वनमध्ये. परत एका विशिष्ट पद्धतीनेच ते मांडायचं आहे. आदलं कुठलं मांडत बसलो तर आपल्याला लवकर सापडणार नाही किंवा काय राहिले किंवा काय रिपीट झाले हे कळणार नाही. त्यामुळे आपण एका विशिष्ट पद्धतीने ते लिहायची सवय लावून सुरुवातीपासून घ्यायला पाहिजे, म्हणजे ते अधिक चांगल्या रीतीने तुम्हाला कळेल. तर एसमध्ये याचा एस सेट आपण मांडूया. 36 केसेस होणार बघा. 1 1 ओके बरोबर. हा एक रिझल्ट. 1 2 1 3 1 4 1 5 1 6 दिसते का तुम्हाला हे आता. 1 6 बरोबर ना. असा पर्याय होणार आहे. 1 6 पर्यंत जाणार बघा. त्यानंतर 2 1 2 2 2 3
2 4 2 5 2 6. लक्षात घ्या थोडं आता. त्यानंतर बोला बाळांनो, 6 12 झाले आत्ता. तिसरं बोला. हां 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6. ओके. त्यानंतर 4 1 4 2 4 3 4 4 4 5 अँड 4 6 असं येईल. ओके. पुढं 5 1 5 2 5 3 5 4 5 5. थोडंसं एकदा तुम्ही म्हटलात ना, हे लक्षात द्यायला चालू होते बघा तुम्हाला. 5 6 लास्ट. 6 1 येस. 6 1 6 2 6 3 6 4 6 5 अँड 6 6. तुम्ही हे असं मनात घेऊ नका. हे कधी मांडायचं 36. सोपं एकदम पडशी मांडून होतं. एन ऑफ एस 36. एन ऑफ एस इज इक्वल टू 36. 2 फासे टाकलेत, 36 उत्तर येणार. ती 36 उत्तरं पण अशी मांडली. हे काय आहे परत एकदा समजून घ्या, एकदा आत्मसात करून घ्या. हे तुम्ही 2 फासे फेकलायत असं वरती एकदम ॲट अ टाईम, आणि मग तुम्हाला जे दिसते ते 4 6. हे बघा इथं असणार आहे 4 6. जो आउटकम्स आहे ते ह्याच्या बाहेरचा येणारच नाही. 6 5 6 5 इथं असणार आहे. हे तुम्ही दिवसभर जर केलात तरी हे तुम्हाला 6 5 5 2 असणार आहे ह्याच्यामध्ये आन्सर. 5 2 असे हे रिझल्ट्स होते. आता प्रोबॅबिलिटी त्यांना कशाची पाहिजे बघूया. हा एस झाला, एन ऑफ एक्स झाला. मार्काच्या दृष्टीने 1 मार्काचं काम झालं, पण गणिताच्या दृष्टिकोनातून त्याचा एन ऑफ एस, त्याचा डिनॉमिनेटर आपल्याला मिळाला, हा एन ऑफ एस. आता घटना आणि संभाव्यताकडे जाऊया. त्याची घटना काय आहे बघूया आणि संभाव्यता काय आहे बघूया. हा पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 11 10. कमीत अंकांची बेरीज, ए घटना, अंकांची बेरीज, अंकांची बेरीज कमीत कमी, परत शब्द महत्त्वाचा, कमीत कमी 10. अंकांची बेरीज कमीत कमी 10 पाहिजे. ॲक्च्युअल 10 नको, कमीत कमी 10. कमीत कमी 10 रुपये घेऊन ये. 11 घेऊन आलो सर, ठीक आहे ये ना, मग 12 घेऊन आलो चालते. कमीत कमी 10 म्हणजे 10 चालते, 11 चालते, 12 चालते. म्हणजे 10 11 12 हे क्लिअर करून घ्या अगोदर. हायेस्ट 12 असणार आहे बघा. कमीत कमी 10चं गणित ह्याच्यापूर्वी आपण एकदा सोडवलं आहे. तुम्हाला ते इंट्रोडक्शनमध्ये येऊन गेलं होतं. तुम्हाला आपण हे समजून घेतलं होतं की हे कसं कमीत कमी असतं ते. हां, मग एमध्ये कोण कोण येणार बघा. कमीत कमी 10, ह्याची बेरीज आहे 6 7 8 9 पर्यंत आहे बघा. कमीत कमी 10 म्हणजे इथून यायला चालू झालं बघा. कोण येणार बघा बरं आता. 4 6 हे एक उत्तर येऊ शकतं पहिल्या ह्या चौथ्या ओळीमधलं. कमीत कमी 10, 9 चालणार नाही, 10 आणि 11 दोन्ही पण चालतील बघा. म्हणजे कोण चालेल बघा. 5 5 चालेल, 5 6 चालेल, 11 बघा. खालच्या ओळीला बघा बरं. 6 4 चालेल, बघा काय चालेल. 4 6 चालेल, 5 5 चालेल, 5 6 चालेल दुसऱ्या ओळीमध्ये. तिसऱ्या ह्या 5व्या ओळीमध्ये. 6व्या ओळीमध्ये कोण आहे बघा आता. 6 4 चालते, 6 5 चालते आणि 6 6 चालते बघा. कमीत कमी 10 कन्फर्म करून घ्या. कमीत कमी 10 हाय का नाही. अंकांची बेरीज बरं का, अंकांची बेरीज 10 चालते, 10 चालते. 11 कमीत कमी 10 म्हटलं तर 11 बेरीज आली तर चालायला पाहिजे. जास्तीत जास्त 10 नव्हतं. हां 10 11 12 1 2 3 4 5 आणि 6. ए बाळानं आलं इथं 6 आलं. परत एकदा लक्षात घ्या. कमीत कमी 10 या शब्दाचा अर्थ, कमीत कमी 10 ह्या शब्दाचा अर्थ 10 11 12 ही हायेस्ट आहे. 13 14 15 पण कमीत कमी 10 चालतं, पण 13 14 15 कोणाचीच बेरीज येणार नाही. हायेस्ट तिथं 12 येणार आहे. कमीत कमी 10 म्हणजे तुमच्या कंसामध्ये लिहून ठेवा तिथं. कमीत कमी 10 म्हणजे 10 चालते, 11 चालते आणि 12 चालते. ही अंकांची बेरीज येणारी आपली आउटकम्स असणार आहेत.
आता त्याची संभाव्यता काढा सांगली बाळांनो, याची प्रोबॅबिलिटी काढा सांगल्या. सांगा की पी ऑफ ए कसं करणार आता. पी ऑफ ए इज इक्वल टू हा फॉर्म्युला एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. याचं जे उत्तर येणार आहे एन ऑफ ए 6 आणि एन ऑफ एस 36. काही जर ज्या मुलाला गणित प्रोबॅबिलिटीचा अर्थच कळला नाही त्याचं वरती 36 येते खाली 6 येते, ही प्रोबॅबिलिटी असू शकेल का. तुम्ही इथंच चुकलात. तुम्हाला तपासणाऱ्याला फारच असं उत्तर येते. हे एन ऑफ एस अपॉन काही दिवसानंतर हे 36/6. अरे प्रोबॅबिलिटीमध्ये छेदस्थानची संख्याच मोठी येणार आहे. एन ऑफ एस हाच मोठा असणार आहे. याचं उत्तर 6 नाही येणार. ह्याचं सिम्प्लिफिकेशन देऊया. 6 एके 6, 6 6 36, 1/6. 1/6 म्हणून लक्ष द्या, प्रोबॅबिलिटी ही आजलेली दिसते म्हणून त्याचं उत्तर 6 येणार नाही आहे, 1/6 येणार आहे. दॅट्स आन्सर इज 1/6. आलं लक्षात सगळ्यांच्या. अंकांची बेरीज पाहिजे कमीत कमी 10. 10 11 12, 1 2 3 4 5 6. एन ऑफ एस 6, एन ऑफ ए 6, एन ऑफ एस 36. याचा भाग करायला 6. आलं लक्षात. ओके बाळांनो, पुढे जाऊया. दुसरी केस बघा. पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 यायला पाहिजे. पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 यायला पाहिजे. हायेस्ट किती येणार आहे सांगा. अंकांची बेरीज हायेस्ट आहे ना, हायेस्ट 6 6 12 पाहिजे किती 33. शक्य आहे का हे. इट इज इम्पॉसिबल. बी संचाचे घटक सांगा. बी संचाचे घटक सांगा बाळांनो. कमीत कमी 33 आलं पाहिजे बघा. बेरीज 33 आलं पाहिजे. हे निरंक येणार. हा 0 सुद्धा नाही. बट एन ऑफ बी इज काहीच नाही म्हणजे 0 घ्यायला पाहिजे. एन ऑफ बी इज इक्वल टू 0. ह्यात एक 0 असता तर तो 1 आला असता बरं का. रिक्त संचामध्ये घटकांची संख्या ही 0 असते. देअरफॉर द प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. दॅट इज 0 upon 36. 36 upon 0 undefined, but 0 upon 36 is clearly 0. याची प्रोबॅबिलिटी ही 0 येणार आहे. कधीच कितीही दिवस कितीही वेळा तुम्ही हे जर टॉस करत बसलात, कितीही वर्षे जर तुम्ही हे टॉस करत बसलात, तर वरच्या अंकांची बेरीज 33 येणार नाही. वरच्या अंकांची बेरीज ही 33 येणार नाही. असा अर्थ करू नका इकडे 3 आणि इकडे 3 33 झाले की, असं नको. ते 33 3 आणि 3चं बेरीज पाहिजे आपल्याला. सम पाहिजे. 3वर 3 33 झालं. 33 हे नाही झालं. हे 3 3 आहे लक्षात घ्या. 3,3 आहे म्हणजे इकडं 3 आहे ना, इकडं 3 आहे. अंकांची बेरीज 33 पाहिजे. इथे ॲडिशन 3 + 3 6 आहे. हा अर्थ लक्षात घ्या. 33 म्हणून ह्या अंकाला निवडू नका. तिथं कॉमा आहे लक्षात घ्या. इथं हा 33 नाही आहे. 3 and 3 दॅट इज नॉट इक्वल टू 33 असा तो भाग आहे. 33 म्हणजे अंकांचं बेरीज विचारत घ्या. बेरीज हायेस्टली 12 येणार आहे. हिचं अंकांची बेरीज येणार आहे 6. आलं लक्षात बाळांनो. एकदम परफेक्ट, एकदम सोपा, एकदम चांगला असणारा हा लेसन आहे. सगळ्यांनी याचे पूर्ण मार्क्स मिळवायचे आहेत. ओके. थर्ड केस. पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशापेक्षा मोठा. पहिल्या फाशावरील अंक हा दुसऱ्या फाशापेक्षा मोठा. तुम्ही ह्या सारणीचं जरा काळजीपूर्वक जर निरीक्षण केलात तर हा इक्वलचा भाग इथं येतो बघा. हे बघा इक्वल. 36 मधले 6 इथं गेले बघा. 1 2 3 4 5 6 दोन्हीकडे पण सारखेच अंक आहेत. आणि त्या इक्वलच्या लाईनच्या वरच्या बाजूला जर तुम्ही बघितलात, ही इक्वलची जी लाईन आहे त्याच्या वरती बघितलात, ह्या लाईनच्या वरच्या बाजूला बघितलात, पहिला अंक इथला बघा. हे पहिला अंक हा लहान आहे बघा दुसऱ्यापेक्षा. पहिला अंक लहान आहे. पहिला अंक लहान आहे. पहिला अंक लहान आहे. पहिला अंक लहान आहे. हिचं काय पाहिजे बघा बरं. हिचं काय गणितात पाहिजे तुम्हाला. दुसरा पहिला अंक हा मोठा पाहिजे. पहिला अंक हा दुसऱ्यापेक्षा मोठा पाहिजे. बघा इथे बघा. पहिला मोठा, पहिला मोठा, पहिला मोठा, हे सगळे जे आहेत हे 36 मधले इकडे 15 येतात, इकडे 15 येतात. हे जे 15 उरले 1 2 3 4 5 6 7 8 9
10, 11, 12, 13, 14 आणि आणखीन एक कोण राहिला बघा, याच्यामधला पहिला जो भाग होता 5, 1, 6, 1, 7, 3, 5, 1, 5, 3, 5, 4, 5, 6, हे जे 15 अंक इथं शिल्लक राहिले याच्यामधले 33, पहिल्या भाषावरचे अंक मोठा असणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. 3, 4, 3, 2, 1, 2, 3, 4 बेरीज झाली 10. 1, 2, 3, 4, 5 ह्या सगळ्यांची बेरीज येणार 15. हे 15 आणि हे 15. ह्या 15 संख्येवरती तुम्हाला असं दिसते की पहिला अंक मोठा आहे बघा. ही पहिला अंक दुसऱ्यापेक्षा मोठा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 इथे येणार. आणि ह्याच्या उलट्या असणाऱ्या हिगळ्या आहेत संख्या बघा. म्हणजे इथं सांगा n of c इज इक्वल टू किती येणार सांगा बरं, 15. व्हॉट इज p of c? p of c इज इक्वल टू n of c अपॉन n of s 15 भागिले 36. 3 5 15, 3 1 3, 3 2 6. किती आन्सर घेणार सांगायचं, 5/12, 5/12 असं त्याचं उत्तर येईल. परत एकदा नीट निरीक्षण करूया आपण, नीटपणे बघा. इथं जो सॅम्पल स्पेस आहे त्याच्यामध्ये 36 केसेस सहज हॅपीली मांडा. ह्याचं नीट निरीक्षण करा. ह्या 6 संख्यांच्यामध्ये दोन्हीकडे इक्वल अंक आहेत. या बाजूला पहिला अंक मोठा असणाऱ्या ह्या 15 संख्या आणि पहिला अंक लहान असणाऱ्या ह्या 15 संख्या आहेत बघा. लक्ष गेलं, तुम्ही जेव्हा मांडता तेव्हा हळूहळू जसं त्या प्रश्नाची बारीक सूक्ष्म अवलोकन व्हायला सुरू होईल तसा ह्यातला फरक आपल्याला लक्षात येईल. परत एकदा सर्व मित्रांचं गणित मैत्री चॅनलमध्ये सर स्वागत करतो. हे आज सोडवलेले सॉल्व करा. पुढच्या एक्झाम्पलचा प्रॅक्टिस करा. प्रश्नसंग्रहामध्ये काही गणितं जरूर सोडवा. काही शंका असेल तर जरूर सांगा बाळांनो. परत एकदा तुम्हा सर्वांचं सर स्वागत. त्याचबरोबर 10वीच्या मुलांनी 9वीचेही तुम्हाला जे टॉपिक्स जे वीक राहिले गेल्या वर्षी जरा घाईत झाले ते बघाल. गणित मैत्री ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुढच्या तासिकेच्या वेळेला लवकरच आपण भेटणार आहोत. सर्वांना आपलं चॅनल गणित मैत्रीचं जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करून घ्या अशी एक विनंती करतो. अजून ज्यांना सबस्क्राईब करायचं राहिले त्यांनी सम सोडवा, हॅपीली गणितामध्ये सहभागी व्हा. आपण सर्वजण गणित शिकणार आहोत. जो गणिताचा भाग आहे तो सगळा पूर्ण करणार आहोत. ज्या शंका आहेत तुमच्या सॉल्व्ह करायच्या आहेत, प्रॉब्लेम सेट काही सॉल्व्ह करायचे आहेत तेही सगळं आपण सॉल्व्ह करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद तुम्हा सर्वांना. ओके बाळांनो, लवकरच पुढच्या तासिकेच्या वेळेला लवकरच भेटूया. ओके.